मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात विशेष व्हिडिओ सादर करणार आहे। सुरुवातीला मी आज रक्षाबंधनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। काल नारळी पौर्णिमा झालेली आहे। हवामान बदलाच्या टप्प्यावरचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे नारळ पौर्णिमा। कोकणामध्ये कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून पुन्हा एकदा आपली बोट मच्छीमारीसाठी समुद्रात उतरवतात, कारण यानंतर समुद्र शांत होतो अशा प्रकारचा अनुभव आहे। आणि मग जसे जसे हवामान खात्याकडून वादळी संकेत येतील किंवा वादळाचे अलर्ट दिसतील तशा तशा पद्धतीने मग मच्छीमारीमध्ये त्यांना बदल करावा लागतो। त्यामुळे आता सध्या पहिला टप्पा संपलेला आहे आणि आपण या टप्प्यामध्ये अरबी समुद्रातील वातावरण शांत झाल्याचं बघतो आहोत, किंवा अरबी समुद्राची शाखा पूर्णपणे वीक झालेला आपण बघतो आहोत, कमजोर झालेली आहे। आता अरबी समुद्रातील आयुडीचं तापमान, जे सामुद्रिक तापमान आहे ते देखील कमी आहे। त्यामुळे जरी आयुडी न्यूट्रल असला तरी तो पावसासाठी अनुकूल असतो। कधी आयुडी निगेटिव्ह असता कामा नये। जड जेव्हा जेव्हा एलिनो आणि निगेटिव्ह आयोडी एकत्र येतात तेव्हा महादुष्काळाची शक्यता असते। आता महाराष्ट्रामध्ये जुलैत 140% पाऊस झाल्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिकं चांगली आहेत। मोठे पाऊस झालेत, विहिरींना पाणी आहे, काही ठिकाणी तलाव भरलेले आहे। एकूणच महत्त्वाचे पाणी प्रकल्प सर्व भरलेले आहेत। त्यामुळे दुष्काळाची तीव्रता जरी जाणवत नसली तरी 17 ते 18 जिल्हे, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात खास करून अहिल्यानगर आणि विदर्भामध्ये सुद्धा, किंवा उत्तर महाराष्ट्रात आमचा नंदुरबार जिल्हा हे सध्या दुष्काळी आहेत। शिवाय कोकणामध्ये सिंधुदुर्ग सुद्धा दुष्काळी आहे। या परिस्थितीमध्ये आता हवामान बदलणं आवश्यक आहे आणि या दुष्काळी जिल्ह्यांना काही थोड्याफार प्रमाणात तरी दिलासा मिळेल का याविषयीचा अंदाज महत्त्वाचा आहे। आणि परतीचा पाऊस महाराष्ट्रात होणार आहे की नाही, कारण आता परिस्थिती अशी आहे की मान्सून पूर्व पाऊस झाला नाही म्हणून जूनची टक्केवारी 60% येऊन थांबली। 140% जरी जुलै असला तरी ऑगस्ट हा फक्त 55% पाऊस झालेला आहे। म्हणजे 45% सगळ्यात मोठी घट आपल्याला बघायला मिळते। मग ऑगस्ट नंतर सप्टेंबरमध्ये काय होणार आहे, कारण आता उरलेल्या ऑगस्टमध्ये पण पावसाचे फार चिन्ह नाही आहेत। म्हणजे अजूनही टक्केवारी कमी व्हायला ते कारणीभूत ठरू शकतात। मात्र सप्टेंबरमध्ये पहिला आठवडा तरी फार पावसाळी नाही आहे, परंतु थोडं स्थानिक वातावरण आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून काही पावसाच्या घटना 3, 4, 5 तारखेला होऊ शकतात असं काही मॉडेल दाखवत आहेत। परंतु आपण जर MGO हा घटक सध्या आता आयुडीच्या अशा संपलेल्या आहेत। आयुडी जरी पॉझिटिव्ह झाला तरी तो फार पॉझिटिव्ह होईल आणि तो फार पाऊस देऊ शकेल मान्सूनच्या शेवटच्या महिन्यात, असे काही आता चित्र उरलेलं नाही आहे। परंतु MGO हा एकमेव असा घटक आहे की तो जसा बदलतो तशा वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या विकसित होतात आणि मग तो पाऊस देऊ शकतो महाराष्ट्राला, भारताला, अशी एक शक्यता आहे। आणि बंगालच्या उपसागराचं सागरी तापमान हे अधिक आहे, त्यामुळे या ठिकाणी वादळी प्रणाल्या विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे। त्यातच जर MGO हा पॉझिटिव्ह फेजमध्ये आला तर यदा कदाचित आपल्याला वातावरण बदलेल आणि पाऊस येईल असे चित्र साधारण 10 तारखेनंतर 25 तारखेपर्यंत किंवा त्याही पुढे असू शकतं। त्यामुळे हाच काळ म्हणजे आता आज आपण असं बघतो की 2 दिवसामध्ये पूर्वा नक्षत्राची सुरुवात होणार आहे आणि मग पूर्वा नक्षत्रानंतर उत्तरा नक्षत्र आहे आणि या उत्तरा नक्षत्राच्या पोटामध्ये इतरही नक्षत्र आहेत। मग आपल्याला माहिती आहे की पूर्वा नक्षत्र आणि उत्तरा नक्षत्र, पूर्वा नक्षत्र हे फक्त हवामान बदलासाठी जास्त महत्त्वाचं असतं, पाऊस तसा साधारण असतो, परंतु उत्तरा नक्षत्र हे चित्र पालटणारा, पुन्हा एकदा ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला आहे, दुष्काळी प्रभाव आहे, नद्या प्रवाहित झालेल्या नाहीत, बंधारे भरलेले नाहीत, विहिरींना पाणी नाही, या ठिकाणी हा परतीचा पाऊस म्हणून पडतो आणि या ठिकाणचं परिवर्तन करत असतो। त्यामुळे आपल्याला MGO हाच तारणहार आहे अशी सध्याची परिस्थिती आहे। आता आपल्याला मान्सूनच्या शेवटच्या महिन्यामध्ये आणि परतीच्या पावसामध्ये
जर अनुकूल घटक तयार झाले तरच तो परतीचा पाऊसही पडणार आहे. म्हणजे परतीचा पाऊस आहे म्हणून तो पडतो असं नाही, त्याला अनुकूल घटक लागतात आणि तो एमजीओ हा घटक त्याला एक जादुई ठरणार आहे. आणि त्यामुळे आता आपण जर काल प्रसिद्ध झालेला भारतीय हवामान खात्याचा 4 आठवड्याचा अंदाज बघितला तर तो तसा फार समाधानकारक नाही आहे, निराशाजनक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक लक्षात ठेवायचं की जेव्हा भारतीय हवामान खात्याचा 4 आठवड्याचा अंदाज प्रसिद्ध होतो त्यातला पहिला आठवडाच फक्त लक्षात ठेवायचा, कारण पुढचे 3 आठवडे हे बदलत असतात. जसं हवामान बदलतं तसे आठवड्याचे अंदाजही बदलतात असा आपला अनुभव आहे. आणि त्यामुळे पहिला आठवडा जर आपण सोडला तर मग तो कमी पावसाचाच आहे, साधारण पावसाचा आहे. पण दुसऱ्या आठवड्यापासून जी काही सुरुवात होईल तर ती मग पुढचे 2-3 आठवडे काही कालपरिवर्तन करू शकतं का याच्यावर आपण अभ्यास करतो आहोत. आणि आपल्याला असं वाटतंय की हा हवामान बदलाचा की पॉईंट ठरणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला परतीचा पाऊस दुष्काळी भागामध्ये, आता कारण हा पाऊस पर्जन्य छायेच्या प्रदेशात होतो, आता जी काही वर्षा छायेचा भाग आहे म्हणजे आपण ज्याला घाटमाथा आणि कोकण म्हणतो या विभागात किंवा पूर्व विदर्भामध्ये हे वर्षा छायेचे विभाग आहेत. मात्र पर्जन्य छायेचे जे विभाग आहेत त्या विभागांमध्ये आत्ता परतीचा पाऊस होत असतो. किंवा हे उत्तरा नक्षत्र असेल, पूर्वा नक्षत्र असेल किंवा त्या पुढचे काही नक्षत्र असतील, ही या विभागात आणि त्या ठिकाणी सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणचं वातावरण बदलण्याची शक्यता आहे. आता जर दूरवरचे अंदाज सांगणारे मॉडेल बघितले तर कुठलंही मॉडेल आपल्याला फार चांगला पाऊस दाखवत नाही. परंतु याचा अर्थ जुलैमध्ये त्यांनी खूप चांगला पाऊस दाखवला होता आणि म्हणून तो पडला असं काही नाही. त्यामुळे मॉडेलचे अंदाज 50% सुद्धा एल निनोच्या या वर्षामध्ये जुळलेले मला दिसलेले नाही आहेत. त्यामुळे आता मॉडेलला काय दाखवतात हे फार महत्त्वाचं राहिलेलं नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे की सप्टेंबरचा परतीचा पाऊस कसा होईल तर तो प्रत्येक ठिकाणी सर्वदूर पडत नाही. परतीच्या पावसाचं वैशिष्ट्य आहे तो पर्जन्य छायेचा प्रदेश, पश्चिम महाराष्ट्राचं मुख्य केंद्र असतं. मराठवाड्याचाही दक्षिणी भागामध्ये तो पाऊस अधिक असतो. अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत त्याचे परिणाम होतात. आणि विदर्भाचा, पश्चिम विदर्भाचा जो भाग आहे या ठिकाणी सुद्धा याचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे आपला अंदाज आहे की परतीचा पाऊस अधिक पावसाचे नक्षत्र अधिक एमजीओचा पॉझिटिव्ह फेज हे आपल्याला जुळून आल्यामुळे साधारण 10-11 तारखेपासून पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढेल आणि ते अगदी पुढे 2-3 आठवडे ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पडेल. फक्त अपेक्षा एवढीच आहे की बंगालच्या उपसागरामध्ये मध्यावर विशाखापट्टणमच्या दरम्यान आता 1, 2, 3 अशा एकापाठी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होतील आणि या हवामान प्रणाल्याच महाराष्ट्रातील वातावरण बदलू शकतात. ती क्षमता फक्त या हवामान प्रणाल्यांमध्येच आहे आणि त्या बनू शकतात. याला 2 घटक आता कारणीभूत आहेत. जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागराचं सागरी तापमान, पाण्याचं तापमान हे अधिक आहे, जे आवश्यक आहे. एमजीओ फॅक्टर हा पॉझिटिव्ह होतोय आणि त्याच वेळेस हेही लक्षात घ्या की आपल्याला नक्षत्र हे पावसाचे येत आहेत. त्यामुळे हा सगळा त्रिवेणी संगमाचा योग जुळून येतोय आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की परतीचा पाऊस चांगला होण्याकरता हे सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं. आता एवढ्यातून एक लक्षात घ्या, मी एमजीओ जरी पॉझिटिव्ह फेजमध्ये येतो असं म्हणत असलं तरी तो फार पॉझिटिव्ह नाही आहे. अगदी तो कुठेतरी 1, 2, 3 या फेजमध्ये येतोय आणि लगेच तो त्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. मात्र तो थोडा आणखी खाली उतरण्याची गरज आहे की जेणेकरून अधिक चांगलं वातावरण तयार होईल. परंतु जास्त काळ हे वातावरण टिकण्याकरता एमजीओ फेज हा 1, 2, 3 या फेजमध्ये राहण्याची आवश्यकता आहे आणि तरच आपल्याला जास्त काळ हे वातावरण टिकून राहील. तो जर कमी कालावधीसाठी 1, 2, 3 या फेजमध्ये राहिला तर मात्र पावसाचं वातावरण हे कमी कालावधीसाठी पॉझिटिव्ह होईल आणि मग ते लवकरच संपेल. आता आपण जर या 4 आठवड्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचा बघितला तर मान्सूनचा परतीचा प्रवास खूप लवकर होईल अशा प्रकारचा जो अंदाज होता महाराष्ट्रासाठी तो मात्र यामध्ये दाखवलेला नाही. आणि आपण आपला परतीच्या पावसाच्या अंदाजामध्ये सुरुवातीपासून एक 23, 24, 25च्या दरम्यान महाराष्ट्रातून सप्टेंबरच्या परतीचा प्रवास होईल किंवा साधारणपणे आपल्याला असंही माहिती आहे की ऑक्टोबरच्या
सुरुवातीपासून 10 ते 12-15 तारखेपर्यंत महाराष्ट्रातून पावसाचा माघार सुरू होते, परतीचा प्रवास पूर्ण होतो. तर ह्याच कालावधी याही वर्षी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला एक बोनस पावसाची शक्यता देखील वाढते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात आता शेतकऱ्यांनी चिंता ही आहे, पीक गेलं तरी चालेल, पण आम्हाला जनावरांसाठी पाणी, जनावरांसाठी विहिरींना पाणी आलं पाहिजे. म्हणजे रब्बीची किंवा खरीपाची पिकं येतील किंवा नाही याहीपेक्षा आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, जनावरांच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, विहिरींना पाणी आलं पाहिजे. ही जी शेतकऱ्याची चिंता आहे, ही शेतकऱ्याची चिंता या पावसामुळे मिटू शकते, अशा प्रकारचा बहुतांश महाराष्ट्रासाठी अंदाज आहे. आणि आता दुष्काळ कुठे दिसतो आपल्याला? सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी किंवा इकडे बीड, अहिल्यानगर, सातारा पूर्व, पुणे पूर्व या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. सांगलीमध्ये पूर्व भागामध्ये. तर या भागात किंवा सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी या परतीच्या पावसाचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर प्रश्न राहतो की छत्रपती संभाजीनगरला चांगला पाऊस आहे, जळगाव, धुळेला चांगला पाऊस आहे, नंदुरबारला पाऊस कमी आहे, तर त्या ठिकाणी या सिस्टम पोहोचू शकतील की नाही याची थोडी शक्यता कमीच आहे. परंतु आपण बघूयात, जर मध्य भारताहून काही सुरुवातीच्या सिस्टम तयार झाल्या तर तो नंदुरबारचाही प्रश्न काही प्रमाणात शिथिल करू शकतात. मी दुष्काळ पूर्णपणे संपेल असं माझं वाक्य नाही, कारण जी घट आहे ती 40-45-45% आहे आणि एवढी घट परतीच्या पावसात भरून निघेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु दुष्काळाची जी तीव्रता आहे ती कमी करण्याची क्षमता या पावसामध्ये नक्की असणार आहे. आणि ज्या ठिकाणी 20-22% पावसाची घट आहे त्या ठिकाणचा दुष्काळ मात्र नक्की कमी होऊ शकतो किंवा निवारण होऊ शकतो अशी देखील परिस्थिती आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होण्याची प्राथमिक शक्यता आहे. आता हे एलिनोचं तीव्र वर्ष आहे. एलिनो आता तीव्र किंवा आपण ज्याला स्ट्रॉंग स्टेजमध्ये पोहोचलेला आहे, त्याला एमजीओ किती काउंटर करतो हे देखील बघणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण एकांगी अंदाज सांगून चालणार नाही, आपल्याला दोन्ही बाजू बघायच्या आहेत. परंतु मला खात्री आहे की 10 तारखेनंतर वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि ते 2-1 आठवडे तरी आपल्याला चांगला पाऊस देईल. पुढे पुढे यदा कदाचित एमजीओ फॅक्टर जर अजून सकारात्मक फेजमध्ये टिकून राहिला तर मात्र आपल्याला मग सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचा पहिला आठवडा देखील पाऊस देऊ शकतो. परंतु हे सगळं डिपेंड आहे की काय घडतंय, हवामानात नेमकी काय, कोणते घटक किती सकारात्मक राहतात किंवा नकारात्मक होत आहेत यावर हा अंदाज अवलंबून असणार आहे. त्यामुळे आपला दररोजचा अंदाज बघत चला, या संदर्भातली अपडेट आपल्याला मिळत राहील आणि आपण अंदाज पाहत चला. डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हे महत्त्वाचे चॅनल आपल्याजवळ ठेवा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.